हाय डिअर स्टुडंट्स. तर आपण मागच्या क्लासमध्ये पाहत होतो की टाईप 1 चे ब्लड रिलेशनशिप या टॉपिकचे क्वेश्चन्स. त्यामध्ये स्पीकरनं बोललेलं एक सेंटेन्स दिलेलं असतं, ते सेंटेन्स इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं असतं. त्यामध्ये जे आय, ही, शी किंवा हर किंवा माय असे जे वर्ड्स आलेले आहेत ते कोणासाठी आलेले आहेत हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं असतं. ठीक आहे. आणि त्यानंतर ते जे इन्व्हर्टेड कॉमा मधलं जे सेंटेन्स आहे ते कोणाचं सेंटेन्स असतं, स्पीकरनं बोललेलं सेंटेन्स असतं आणि त्यावरून आपल्याला डायग्राम ड्रॉ करून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आन्सर करता येतं. ठीक आहे. तर आपण मागच्या क्लासमध्ये 5 क्वेश्चन्स पाहिले. ठीक आहे. तर अजून आपण नेक्स्ट क्वेश्चनची आपण प्रॅक्टिस करूया. ठीक आहे. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 पहा बेटा. क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे. टाईप 1 यामध्ये काय असतं, स्पीकरनं बोललेलं सेंटेन्स इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दिलेलं असतं. ठीक आहे. लुकिंग ॲट ए पोर्ट्रेट ऑफ ए मॅन, लुकिंग ॲट ए पोर्ट्रेट, लुकिंग ॲट ए पोर्ट्रेट ऑफ ए मॅन, एका माणसाच्या पोर्ट्रेटकडे पाहून, फोटोकडे पाहून, हर्ष सेड, कोण बोलत आहे बेटा? हर्ष सेड, हर्ष बोलत आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी स्पीकर कोण असेल? आपला हर्ष असेल. ठीक आहे. हर्ष सेड काय म्हणत आहे? हिज मदर इज द वाईफ, हिज मदर इज द वाईफ, ऑफ माय फादर्स सन, ऑफ माय फादर्स सन, फुल स्टॉप. त्यानंतर काय दिले पहा बेटा? ब्रदर्स अँड सिस्टर्स आय हॅव नन, ब्रदर्स अँड सिस्टर्स आय हॅव नन, याचा अर्थ काय? की मला एकही भाऊ आणि बहीण नाहीये. ठीक आहे. ॲट हुज पोर्ट्रेट वॉज हर्ष लुकिंग, ॲट हुज पोर्ट्रेट वॉज हर्ष लुकिंग, तर हर्ष पाहत आहे. ठीक आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. तर या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आपण ऑप्शन्स पाहूया. या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे, ऑप्शन नंबर ए, हिज सन, हिज कझिन, ऑप्शन बी दिलेला आहे हिज कझिन, ऑप्शन सी दिलेला आहे या ठिकाणी हिज नेफ्यू, आणि ऑप्शन डी दिलेला आहे हिज अंकल. ठीक आहे. तर हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्या अगोदर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की स्पीकर कोण आहे. तर या ठिकाणी स्पीकर आहे हर्ष, बोलणारा व्यक्ती. ठीक आहे. इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जे सेंटेन्स आहे ते या हर्षचं सेंटेन्स आहे. तो कोणाबद्दल बोलत आहे? एका मॅन बद्दल बोलत आहे. ठीक आहे. एका माणसाबद्दल बोलत आहे जो की मेल असेल. हिज म्हणजे काय? त्याचा म्हणजे कोणाचा? मॅन्स. हिज म्हणजे कोणाचा बेटा? मॅनचा. मॅन्स मदर इज द वाईफ ऑफ माय. आता या ठिकाणी जे माय आलेलं आहे ते कोणासाठी आलेलं आहे? हर्षसाठी आलेलं आहे. ठीक आहे. कारण स्पीकर कोण आहे बेटा? हर्ष आहे. माय फादर सन, ब्रदर अँड सिस्टर आय हॅव नन, म्हणजे हर्ष हा काय असणार आहे? मेल असणार आहे. ठीक आहे. कारण त्याच्या फादरचा सन म्हटलेला आहे, एकुलता एक सन म्हणजे तोच आहे. ठीक आहे. तो मेल असेल. ॲट हुज पोर्ट्रेट वॉज हर्ष लुकिंग, तर आपल्याला मी सांगितलं होतं मागच्या काही क्वेश्चन्स मध्ये, तर सेंटरला इज किंवा ऑफ जे असतं त्याच्या समोरचं सेंटेन्स आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे? एक्स. तर या ठिकाणी पहा बेटा, इथे जे इज आहे किंवा इथे जे ऑफ आहे, तर आपण इजच्या नंतरचं जे सेंटेन्स आहे त्याला आपण काय कन्सिडर करूया? एक्स. इजच्या पुढे कोणतं सेंटेन्स आहे बेटा? या ठिकाणी पहा, इजच्या पुढे
इजच्या पुढे आहे द वाईफ ऑफ माय फादर सन, माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची वाईफ. ठीक आहे, तर ती कोण झाली? त्याचीच वाईफ झाली. ठीक आहे, माय फादर्स ओनली सन. पहिल्यांदा आपण काढूया एक्सचा आन्सर काढूया. तर या ठिकाणी पहा बेटा, एक्सचा आन्सर काय येईल या ठिकाणी? तर या ठिकाणी आपण काढूया हर्षच्या फादरचा ओनली सन कोण येईल पहा या ठिकाणी. तर या ठिकाणी हा आपण हर्ष काढलेला आहे इथं हर्ष. ठीक आहे, हर्षचे हे फादर असतील. फादर कोण असतील बेटा? फिमेल असतील का मेल? मेल. ठीक आहे, मेल असतील, पुरुष. हर्ष पण कोण आहे? मेल आहे, पुरुष आहे. एम म्हणजे काय असेल? मेल. त्याच्या वडिलांचा एकुलता एक सन, ओनली सन, एकुलता एक मुलगा, म्हणजे तो कोण असेल? स्वतः, सेल्फ असेल. आणि त्याची वाईफ आपल्याला ड्रॉ करायची या ठिकाणी. तर त्याची वाईफ पहा या ठिकाणी, ही वाईफ मी ड्रॉ केलेली आहे या ठिकाणी, वाईफ. ठीक आहे, त्याची वाईफ. हे आपलं कोणतं आन्सर असणार आहे? एक्स. हे कशाचा आन्सर आहे? एक्स. ठीक आहे, कारण इजच्या पुढे आपण काय कन्सिडर केलेलं आहे? एक्स. आता हिज मदर इज एक्स म्हणजे त्या मॅन्स मदर. तर आपल्याला मदर वरच्या साईडला काढायचे, पण या ठिकाणी खाली जागा नसल्यामुळे मी या ठिकाणीच ड्रॉ करत आहे. या ठिकाणी एक मॅन काढलेला आहे, तो ज्याच्याबद्दल बोलत आहे हर्ष. ठीक आहे, त्याची जी आई आहे मॅन्स मदर इज एक्स. मॅन्स मदर इज एक्स. ठीक आहे, आता काय बोललेलं आहे पुढे? आय हॅव नो ब्रदर और अँड सिस्टर. ओके, ॲट हुज पोर्ट्रेट वॉज हर्ष लुकिंग. तर हर्षचा हा मॅन कोण आहे? आता आपण उलट दिशेने गेल्यानंतर या मॅनची ही कोण असेल? मदर. तर या एक्स साठी हा कोण असेल? सन असेल. ठीक आहे, मुलगा. तर आपण पाहिल्यानंतर वाईफचा सन म्हणजे हर्षचा पण कोण असेल? तो सन असेल. बायकोचा मुलगा म्हणजे कोण असेल? तो हर्षचा पण मुलगाच असेल. ठीक आहे, तर या ठिकाणी ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. तर या क्वेश्चनचा आन्सर काय येईल बेटा? ए ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे, 7 नंबरचा क्वेश्चन आपण पाहूया. पॉइंटिंग टुवर्ड्स ए गर्ल. क्वेश्चन नंबर 7 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो पहा. पॉइंटिंग टुवर्ड्स ए गर्ल. एका मुलीकडे पाहून. इन द पिक्चर सरिता सेड. इन द पिक्चर, एका चित्रामध्ये एक मुलगी आहे, तिच्याकडे पाहून सरिता सेड. तर या ठिकाणी स्पीकर कोण आहे बेटा? आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे, सरिता स्पीकर आहे. ठीक आहे, सरिता सेड शी इज द मदर ऑफ नेहा. शी इज द मदर ऑफ नेहा. मदर ऑफ नेहा, ती नेहाची आई आहे. ठीक आहे, मदर ऑफ नेहा. हुज फादर इज माय सन. हुज फादर, जिचे वडील. हुज फादर इज माय सन. हुज फादर इज माय सन. ठीक आहे, हुज फादर इज माय सन. हाऊ इज सरिता रिलेटेड टू द गर्ल. तर प्रश्न काय विचारला या ठिकाणी? हाऊ इज सरिता रिलेटेड टू द गर्ल इन द पिक्चर. रिलेटेड टू द गर्ल इन द पिक्चर. तर त्या चित्रामध्ये जी मुलगी आहे तिची कोण आहे? सरिता. ठीक आहे,
रिलेटेड टू द गर्ल इन द पिक्चर. तर हा क्वेश्चन दिलेला आहे आणि याचे ऑप्शन्स या ठिकाणी काय आहेत पहा. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे मदर, आंट, मदर. ऑप्शन बी दिलेला आहे आंट. ऑप्शन सी दिलेला आहे कझिन. अँड ऑप्शन डी दिलेला आहे नन ऑफ दीज, यापैकी नाही. ठीक आहे, नन ऑफ दीज. तर या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी स्पीकर कोण आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर सरिता या ठिकाणी कोण आहे? स्पीकर आहे, बोलणारी व्यक्ती आहे. ठीक आहे, ती कोणाबद्दल बोलत आहे? एका मुलीबद्दल बोलत आहे, एका महिलेबद्दल बोलत आहे. ठीक आहे, काय म्हणत आहे? शी इज, ती. ती म्हणजे कोण असेल बेटा? गर्ल. ती फोटो मधली गर्ल असेल. इज द मदर ऑफ नेहा, ती कोणाची आई आहे? नेहाची आई आहे. हुज फादर, जिचे वडील. ठीक आहे, म्हणजे कोणाचे वडील? नेहाचे वडील. हे कोण आहेत? माय सन. माय सन, माय कोणासाठी आलेला आहे? सरितासाठी. कारण या ठिकाणी स्पीकर कोण आहे? सरिता. स्पीकर बद्दलच माय येत असतं. ठीक आहे, माय म्हणजे सरिताज सन. तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की सेंटरला इज किंवा ऑफ आहे, त्याच्या समोरचं जे सेंटेन्स असेल त्याला आपल्याला काय कन्सिडर करायचे बेटा? त्याला आपल्याला एक्स कन्सिडर करायचे. तर हे जे आहे नेहा, हुज फादर इज माय सन. ठीक आहे, हे जे पूर्ण सेंटेन्स आहे ऑफच्या पुढे त्याला आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे? एक्स. तर हे आपलं एक्स आहे. तर आपण पहिल्यांदा एक्स, एक्स हा कोणता व्यक्ती आहे? एक्स. त्याचे आपण त्याबद्दल ड्रॉ करूया. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा नेहा, शी इज द मदर ऑफ नेहा. ठीक आहे, नेहा. हुज फादर इज माय सन. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी आपण इथं ड्रॉ करूया नेहाला. ठीक आहे, या ठिकाणी नेहाला आपण ड्रॉ करूया. तर हे नेहाचे फादर आहेत. फादर, नेहाचे फादर. ठीक आहे, या ठिकाणी नेहा आहे, नेहा. जिचे वडील हे कोणाचे, कोणाचा मुलगा आहे? इज माय सन, सरिताचा मुलगा आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी हा जो आहे नेहाचे जे फादर आहे तो सन कोणाचा आहे? सरिताचा. ठीक आहे, लेट अस सी. तर या ठिकाणी कोण असेल? सरिता. सरिता ही काय असेल? फिमेल. फादर काय असतील? मेल. हे आपल्याला जेंडर लक्षात येणं गरजेचं आहे. नेहा ही काय असेल? फिमेल. ठीक आहे, हा सरिताचा मुलगा आहे. तर नेहाची आई, शी इज द, आता आपल्याला एक्स मिळालेला आहे. नेहा हुज मदर, नेहा, नेहा आपलं काय असणार आहे? एक्स. ठीक आहे, शी इज द मदर ऑफ नेहा, शी इज द मदर ऑफ एक्स. आपल्याला सेंटेन्स कसं वाचायचं आहे पहा. शी इज द मदर ऑफ, ऑफच्या पुढे जे आहे ते आपलं काय आहे बेटा? एक्स आहे. ठीक आहे, शी इज द मदर ऑफ एक्स. तर आता नेहाची मदर आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायची आहे. तर आपण ही नेहाची मदर या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी नेहाची जी मदर आहे ती, कारण मदर जी नेहाची मदर आहे आणि हे तिचे वडील आहेत, फादर. ठीक आहे, तर या फादरची ही कोण होईल बेटा? वाईफ होईल. ठीक आहे, वाईफ, वाईफ. आता या ठिकाणी विचारलेलं काय आहे? हाऊ इज सरिता रिलेटेड टू गर्ल इन द पिक्चर. तर सरिता त्या महिलेची कोण आहे? आता आपण उलट दिशेने आल्यानंतर याची ही वाईफ आहे, तर हिची हे कोण होतील? हजबंड. ठीक आहे, हजबंड. आणि हजबंडची ही कोण होईल? सरिता, मदर. हजबंडची मदर आपण उलट्या दिशेने गेल्यानंतर. ठीक आहे, तर हजबंडची ब्रदर म्हणजे ही कोण असेल? मदर इन लॉ. मदर इन लॉ, सरिता इज मदर इन लॉ ऑफ गर्ल. ही गर्ल असेल या ठिकाणी. ठीक आहे, तर त्या
त्या गर्लची सरिता कोण असेल? मदर इन लॉ, जे की इथं या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेलं नाहीये, म्हणून आपला ऑप्शन काय येणार आहे या ठिकाणी? नन ऑफ दीज, यापैकी नाही. ठीक आहे. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नाउ लेट अस सी अनदर क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 8 काय आहे? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8, पॉइंटिंग टू कपिल शिल्पा सेड. कपिलकडे पाहून शिल्पा बोलत आहे. पॉइंटिंग टू कपिल, कपिलकडे पाहून शिल्पा सेड, शिल्पा सेड, शिल्पा बोलत आहे. काय बोलत आहे पहा? शिल्पा सेड हिज मदर्स ब्रदर, हिज मदर्स ब्रदर. लक्षात आलं पाहिजे बेटा तुम्हाला, मदर्स ब्रदर म्हणजे कोण असेल? मॅटर्नल अंकल. ठीक आहे. मदर्स ब्रदर इज द फादर, इज द फादर, इज द फादर ऑफ माय सन आशिष, फादर ऑफ माय सन आशिष. माझ्या मुलाचा, आशिष नावाचा मुलगा आहे, त्याचा तो फादर आहे. ठीक आहे. हाऊ इज कपिल रिलेटेड टू शिल्पा. तर असं विचारलेलं आहे, हाऊ इज कपिल, कपिल कोण आहे? रिलेटेड टू शिल्पा, कपिल रिलेटेड टू शिल्पा. तर कपिल हा शिल्पाचा कोण आहे, असा या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. हाऊ इज कपिल रिलेटेड टू शिल्पा. ऑप्शन नंबर ए काय दिलेला आहे पहा बेटा. ऑप्शन नंबर ए, सिस्टर इन लॉ, सिस्टर इन लॉ. लक्षात आलं पाहिजे बेटा, कारण कपिल कोण आहे असं विचारलंय. कपिल हा कोण आहे? मेल आहे. तर सिस्टर इन लॉ जे फिमेलचे जे आहेत वर्ड्स ते तर येणारच नाही. सिस्टर इन लॉ, नेफ्यू, नीस, नेफ्यू, नेफ्यू. ऑप्शन सी नीस. हे दोन ऑप्शन तर येणारच नाही, डेफिनेटली येणार नाही. ठीक आहे. तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे. आणि डी ऑप्शन दिले आंट, आंट. तर हे पण ऑप्शन नाही येणार. म्हणजे आपल्याला विदाउट सॉल्विंग द क्वेश्चन यू कॅन आयडेंटिफाय द आन्सर फ्रॉम ऑप्शन्स. ठीक आहे. कारण कपिल हा कोण असणार आहे? मेल असणार आहे, पुरुष आहे. आणि पुरुषचं एकच ऑप्शन आहे या ठिकाणी, नेफ्यू. नीस पण फिमेलसाठी येतं, आंट पण फिमेलसाठी येतं, आणि सिस्टर इन लॉ पण फिमेलसाठी येतं. ठीक आहे. तरी पण आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करूया. ठीक आहे. ओके. तर आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय करता आलं पाहिजे स्पीकर कोण आहे? शिल्पा. शिल्पा कोण आहे बेटा? स्पीकर. कारण हे शिल्पाचं सेंटेन्स आहे, ते कपिल बद्दल बोलत आहे. हिज म्हणजे कपिल्स, कपिल्स, कपिल्स मदर्स ब्रदर इज द फादर ऑफ माय. माय कोणासाठी आले? तर हे माय शिल्पासाठी आलेलं आहे. शिल्पाच, माय म्हणजे शिल्पाच, कारण शिल्पा बोलत आहे. ठीक आहे. शिल्पाच. आता या ठिकाणी इज किंवा ऑफ जे सेंटर आहे त्या समोरचं जे सेंटेन्स आहे त्याला आपण काय कन्सिडर करूया बेटा? एक्स कन्सिडर करूया. तर या इजच्या पुढे काय आहे पहा? द फादर ऑफ माय सन आशिष. ठीक आहे. याला आपण काय कन्सिडर करूया? एक्स. तर या ठिकाणी आपण ड्रॉ करूया. ठीक आहे. या ठिकाणी आपण ड्रॉ करूया. लेट अस सी. तर माझा जो मुलगा आहे या ठिकाणी मी ड्रॉ केलेला आहे शिल्पाला. ठीक आहे. शिल्पा, शिल्पाचा जो मुलगा आहे सन आशिष, त्याचं नाव काय? आशिष. त्याचे वडील, त्याचे वडील फादर, द फादर ऑफ माय सन आशिष. हे आपल्याला भेटलेलं आहे एक्स. एक्सचा आन्सर आपल्याला भेटलेला आहे. ठीक आहे. तर आपण आता पाहूया, आपण आता कसं वाचायचे पहा. कपिल्स मदर्स ब्रदर इज एक्स. आता या ठिकाणी आपण कपिलला ड्रॉ करूया. कपिल, या ठिकाणी कपिल आहे, कपिलच्या आईचा भाऊ. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी ड्रॉ करूया. ही कपिलची आई आहे. ठीक आहे. आणि आईचा हा ब्रदर आपण ड्रॉ करूया. ठीक आहे.
तर या ठिकाणी पहा, दिस इज द मदर ऑफ कपिल. कपिल कोण आहे बेटा? मेल आहे. ठीक आहे, कपिल मेल असेल, मदर फिमेल, आणि या ठिकाणी तिचा भाऊ ब्रदर हा कोण असेल? मेलच असेल. ठीक आहे, ही फिमेल शिल्पा आणि आशिष हा मेल आहे. ठीक आहे, आपल्याला जेंडर आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं, कोणाचं जेंडर काय आहे. ठीक आहे, तर आता याने विचारले काय पहा, हाऊ इज कपिल रिलेटेड टू शिल्पा. कपिल हा शिल्पाचा कोण आहे? ठीक आहे, शिल्पा कुठे आहे? या ठिकाणी. आता या ठिकाणी तुम्ही पाहिल्यानंतर हे फादर आहेत आशिषचे, आणि ही आपण अपोजिट डायरेक्शन न गेल्यानंतर ही मदर आहे. तर हे फादर आणि ही मदर, तर ते एकमेकांचे कोण होतील? हजबंड वाईफ. ठीक आहे, तर शिल्पाचा हा कोण होईल बेटा? हजबंड होईल. ठीक आहे, हजबंड. आता हजबंडची ही कोण होईल? हा ब्रदर आहे, हिचा हा ब्रदर आहे, ही फिमेल आहे, तर ही कोण होईल? तिची सिस्टर होईल. सिस्टर. आणि सिस्टरचा हा कपिल कोण होईल? सन. सिस्टरचा सन म्हणजे कोण होईल? या ठिकाणी आपण पाहू शकता, हा याचा नेफ्यू भाचा. बहिणीचा मुलगा म्हणजे कोण होईल? भाचा. ठीक आहे, नेफ्यू. तर आता हजबंडचा नेफ्यू म्हणजे या ठिकाणी हिचा पण कोण होईल? तो नेफ्यू. ठीक आहे, तर या ठिकाणी आन्सर काय असेल बेटा? ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, नेफ्यू. ओके, होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नाउ लेट अस सी अनदर क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 काय म्हणतो पहा या ठिकाणी. इफ नीना सेज, नीना बोलत आहे. इफ नीना सेज, नीना काय बोलत आहे पहा बेटा. अनिताज फादर रमन, अनिताचे जे वडील आहेत, अनिताज फादर रमन is the only son of my father-in-law. माय फादर इन लॉ म्हणजे कोण? सासरे. माय फादर इन लॉ महिपाल हे कोण आहेत? नीनाचे सासरे आहेत. ठीक आहे, महिपाल. देन हाऊ इज बिंदू हु इज सिस्टर ऑफ अनिता. जी की अनिताची कोण आहे बेटा? बहीण आहे. रिलेटेड टू महिपाल, ती महिपालची कोण आहे असे विचारलंय. रिलेटेड टू महिपाल. ठीक आहे, रिलेटेड टू महिपाल. तर हा क्वेश्चन दिलेला आहे, याचा आपण आन्सर फाइंड आउट करूया. ऑप्शन ए काय या ठिकाणी दिलेला आहे पहा. नीस डॉटर. नीस म्हणजे बाची. ठीक आहे, डॉटर भाची किंवा पुतणी. डॉटर म्हणजे कोण? मुलगी, डॉटर. ऑप्शन सी या ठिकाणी दिलेला आहे वाईफ. ठीक आहे, आणि डी ऑप्शन दिलेला आहे नन ऑफ दिस, यापैकी नाही. तर आपण या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करूया. तर या ठिकाणी स्पीकर कोण आहे आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी नीना सेज, स्पीकर कोण आहे बेटा? नीना बोलत आहे. स्पीकर कोण आहे? नीना. ठीक आहे, अनिताज फादर रमन इज द ओनली सन ऑफ माय फादर इन लॉ महिपाल. तर ऑफच्या पुढे जे सेंटेन्स आहे त्याला आपण काय कन्सिडर करूया? एक्स कन्सिडर करूया. तर या ठिकाणी माय फादर इन लॉ महिपाल, फादर इन लॉ ड्रॉ करा बेटा. फादर इन लॉ कोण असेल? नीनाचा. माय म्हणजे कोण आले या ठिकाणी? नीना बोलत आहे, नीनाचा फादर इन लॉ. ठीक आहे, तर आपण ड्रॉ करूया. नीनाचा फादर इन लॉ म्हणजे कोण असेल? नीनाचे जे हजबंड असतील. ठीक आहे, हजबंडचे जे फादर असतील ते कोण असतील? फादर इन लॉ. तर या ठिकाणी आपण पाहूया, ही नीना आहे, नीना. ठीक आहे, हिचा जो हजबंड असेल, हजबंड ठीक आहे, नवरा, तिचे हे जे फादर इन लॉ आहेत,
ते कोण असतील, हजबंडचे फादर. ठीक आहे, फादर. तर हे कोण असतील, नीनाचे कोण असतील, फादर इन लॉ. फादर इन लॉ. फादर इन लॉ म्हणजे सासरे. आणि त्यांचं नाव काय बेटा, महिपाल त्यांचं नाव आहे, महिपाल. नीनाच्या फादर इन लॉचं नाव काय, महिपाल, हजबंडचे फादर. आता या ठिकाणी काय म्हटले पहा, अनिताज फादर रमन इज द ओनली सन ऑफ महिपाल. आपलं एक्स काय आलंय, महिपाल. ठीक आहे, ओनली सन ऑफ महिपाल म्हणजे रमन या ठिकाणीच येतील ना बेटा. आता हे मेल आहे, हजबंड म्हणजे मेल आहे, ही फिमेल आहे. ठीक आहे, तर आता ओनली सन म्हटल्यानंतर हेच येतील. ठीक आहे, ओनली सन हाच येईल, ओनली सन हाच येईल, ओनली सन म्हटल्यानंतर हाच येईल. आणि याचं नाव काय, रमन. याचं नाव काय, रमन. ठीक आहे, जे की कोणाचे वडील आहेत, अनिताज फादर, अनिताचे वडील आहेत. ठीक आहे, तर आपण पाहूया, हे अनिताचे वडील आहेत. ठीक आहे, अनिताज फादर. तर या ठिकाणी अनिता आहे, अनिताचे फादर आहे, फादर. आता अनिताची बहीण कोण आहे, अनिताची सिस्टर आहे बिंदू. बिंदू ही कोण आहे, अनिताची सिस्टर आहे. ठीक आहे, अनिताची बहीण आहे. आता यांनी काय विचारले, देन हाऊ बिंदू इज रिलेटेड टू, आणि बिंदू सिस्टर ऑफ अनिता रिलेटेड टू महिपाल. महिपालची कोण आहे, आता महिपालचा मुलगा आहे. ही मुलाची जर आपण अपोजिट डायरेक्शनने विचार केला, उलट्या दिशेने, तर ही कोण होईल बेटा, अनिता डॉटर होईल. आणि डॉटरची सिस्टर म्हणजे याची पण कोण होईल, ती सिस्टर होईल. ठीक आहे, सिस्टर, सॉरी, डॉटरची सिस्टर म्हणजे याची कोण होईल बेटा, डॉटर होईल. ठीक आहे, डॉटर होईल याची, नॉट सिस्टर. ठीक आहे, डॉटर. तर डॉटर, तर मुलाची डॉटर जी असते, मुलाची ग्रँड डॉटर म्हणजे कोण असेल बेटा, नात असेल. पण या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेलं नाहीये, त्यामुळे आपलं काय असेल या ठिकाणी, ऑप्शन डी, नन ऑफ दिस इज करेक्ट आन्सर. ठीक आहे, डॉटर दिलेलं आहे क्वेश्चनच्या ऑप्शन्स मध्ये. ठीक आहे, पण ग्रँड डॉटर हे आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी नन ऑफ दिस करेक्ट केलेलं आहे. नाउ लेट अस सी अनदर क्वेश्चन नंबर 10. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 10 पाहूया आपण. पॉइंटिंग टू ए फोटोग्राफ ए वुमन सेज, पॉइंटिंग टू ए फोटोग्राफ, एका फोटोकडे पाहून एक वुमन बोलत आहे. ए वुमन सेड, एक महिला बोलत आहे. काय बोलत आहे पहा, वुमन सेड दिस मॅन्स सन सिस्टर, दिस मॅन्स सन्स सिस्टर इज माय मदर इन लॉ, मदर इन लॉ म्हणजे कोण असते, सासू. ठीक आहे, मदर इन लॉ. आणि ही एखादी महिला बोलत असेल तर ती तिच्या हजबंडची आई असेल. ठीक आहे, मदर इन लॉ. हाऊ, क्वेश्चन काय विचारले पहा, हाऊ इज द वुमन्स हजबंड, तर त्याच्या महिलाचा जो हजबंड आहे, हाऊ इज द वुमन्स हजबंड रिलेटेड टू द मॅन इन द फोटोग्राफ, इन द फोटोग्राफ. ठीक आहे, तर हा क्वेश्चन दिलेला आहे. तर याचा आपण आन्सर सॉल्व करूया. ऑप्शन नंबर ए काय दिलेला आहे पहा, ग्रँडसन. ऑप्शन बी दिलेला आहे सन. ऑप्शन सी दिलेला आहे सन इन लॉ. आणि ऑप्शन डी दिले नन ऑफ दिस. ठीक आहे, तर आपण या क्वेश्चनला सॉल्व करण्या अगोदर आपल्याला
लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी स्पीकर कोण आहे. वुमन सेड. वुमन ही काय असणार आहे बेटा, स्पीकर. ती कोणाबद्दल बोलत आहे, एका एका मॅन बद्दल बोलत आहे. या ठिकाणी मॅन बद्दल बोलत आहे. दिस मॅन सन सिस्टर इज माय मदर इन लॉ. तर या ठिकाणी इजच्या पुढे जे आहे त्याला आपण काय कन्सिडर करूया बेटा, एक्स कन्सिडर करूया. माय मदर इन लॉ. तर हे काय असणार आहे, माय मदर इन लॉ म्हणजे एक्स. माय म्हणजे या ठिकाणी कोणाबद्दल आले, वुमन बद्दल. वुमनची मदर इन लॉ आपण ड्रॉ करूया. या ठिकाणी वुमनचा जो हजबंड असणार आहे या ठिकाणी, ठीक आहे. लेट अस सी. या ठिकाणी आपण ड्रॉ करूया. वुमनचा जो हजबंड आहे त्याची जी आई आहे, ठीक आहे, ती काय असेल, वुमनची मदर इन लॉ. वुमन ही फिमेल असेल, ठीक आहे. वुमनचा जो हजबंड आहे, हजबंड, त्याची जी हजबंड आहे त्याची जी मदर आहे, मदर ही त्या वुमनची कोण असेल बेटा, मदर इन लॉ. तर ही या ठिकाणी काय असेल, मदर इन लॉ. तर हे आपल्याला भेटलेलं आहे एक्स, माय मदर इन लॉ. दिस मॅन सन्स सिस्टर. आता या ठिकाणी आपण ड्रॉ करूया, ठीक आहे. दिस मॅन सन्स सिस्टर इज एक्स. आता या ठिकाणी आपण ड्रॉ केल्यानंतर पहा, ठीक आहे, हा मॅन आहे. मॅनचा जो सन आहे, मॅनचा जो सन आहे, सन, त्याची जी सिस्टर आहे ती कोण आहे, एक्स. या ठिकाणी ही जी सिस्टर आहे, मॅन सन सिस्टर, मॅन सन्स सिस्टर म्हणजे मॅनची ही कोण असेल, ही असेल डॉटर. मॅनची कोण असेल बेटा, डॉटर असेल, डॉटर. आता या ठिकाणी काय विचारले, हाऊ इज द वुमन्स हजबंड. या ठिकाणी हे पहा, वुमन्स हजबंड हा कोण आहे, रिलेटेड टू मॅन. तर त्या मॅनचा कोण आहे, डॉटरचा हा मुलगा होईल, कारण हा मेल आहे, त्याची ही आई आहे. तर डॉटरचा मुलगा म्हणजे या ठिकाणी आन्सर काय यायला पाहिजे बेटा, आपलं आन्सर आपलं ग्रँडसन, ठीक आहे. डॉटरचा मुलगा म्हणजे या ठिकाणी कोण असेल, त्याचा तो ग्रँडसन असेल. ग्रँडसन म्हणजे कोण असतो, नातू, मुलीचा मुलगा, ठीक आहे, नातू. तर या ठिकाणी ए इज द करेक्ट आन्सर. या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ठीक आहे. तर या ठिकाणी पहा बेटा, आपण काही क्वेश्चन्स पाहिले ज्यामध्ये एक स्पीकरचं सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्यामध्ये काहीतरी रिलेशन्स असतात, ठीक आहे. आणि त्याला आपण डायग्राम ड्रॉ करून आपण त्याला व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. तर आपण हे डिफरंट क्वेश्चन्स पाहिल्यानंतर आपण टाईप नंबर 2 नेक्स्ट क्लासमध्ये आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.